कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय कुठं चाललं तेवढ्या गडबडीत? हा, हल्ली काय चाललंय काय तुमचा अधिपती? घरातनं लवकर निघताय, कुणाला सांगून निघत नाही आणि आमचा आशीर्वाद बी घेत नाही तुम्ही. हा, घेतोय आशीर्वाद, असं काय करतोय? उठा उठा उठा, जावा जग जिंकून या. काय तुम्ही नसला तर देवीचा आशीर्वाद घेतोय मी. आम्हाला नाही काय, तुमच्यात देवी दिसत्या, तुमच्यात आई अंबाबाई दिसत्या, दोघींपैकी काय असं फरक करतोय तुम्ही आम्हाला? बोलाय शिकला का तुम्ही अधिपती? हा, पण काय चाललंय काय तुमचं? काय आपल्याच फॅक्टरीत डबल शिफ्ट चालू केली आहे का दुसरा कुठला उद्योग चालू केलाय? हा, नाही नाही, दुसरा कशाला काय उद्योग चालू करतोय? तुम्हाला न विचारता न कळवता काय आहे सर? नाही नाही, तसं नाही. आम्हाला न सांगता तुम्ही काय बी करणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण हल्ली काय करताय काय तुम्ही? हा, सांगतो की तुम्हाला येळ आल्यावर. ते काय तुमच्यापासून लपवून ठेवणार नाही, कवा ना कवा सांगणार, पण मी स्वतःहून सांगणार तुम्हाला. तुम्ही सांगणार हे माहित आहे मला. आणि आता तुम्ही आम्हाला सांगत नाही याचा अर्थ आता ते सांगण्यासारखं नाही. फक्त बाहेरून कळायच्या आत तुम्ही स्वतःहून आम्हाला सांगावं एवढीच अपेक्षा आहे आमची. हा, तुम्ही निश्चिंत राहा. आणि आपल्यात काय लपवाछपवी नसते आहे सर. ना आम्ही तुमच्यापासून काय लपवतो ना तुम्ही आमच्यापासून काय लपवतो. आणि जरी तुम्ही एखादी गोष्ट समजा नाही सांगितली आम्हाला तरी ती आमच्या भल्यासाठी असते, एवढी खात्री आहे. पण मी तुम्हाला सांगणार, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. मी स्वतःहून सांगणार. मी आता निघू काय? हा, अहो अधिपती थांबा थांबा थांबा. आज आपली मीटिंग आहे. कसली? काल ती दूध संघाची मीटिंग झाली का नाही, तर अजून 4-5 गावांमध्ये आपल्याला ती कलेक्शन सेंटर सुरू करायची आहेत. ती लोक येणार आहेत, तर तुम्ही बरोबर पाहिजे आम्हाला. हा, थांबा तुम्ही. अगाई ग, शाळेला दांडी वाटतं आज. मुख्याध्यापिका बाई चिडणार. जाऊन बस जागेवर. चला चला हजेरी घेऊया. हा, अभिषेक चव्हाण प्रेझेंट मॅडम. अनिल केतकर प्रेझेंट मॅडम. अनुष्का सातव प्रेझेंट मॅडम. अधिपती सूर्यवंशी अधिपती सूर्यवंशी मॅडम ते अब्सेंट आहेत. काय चाललंय रे? ठीक आहे, आपण हजेरी नंतर घेऊया. चला सगळ्यांनी कुलूप हा धडा काढा. काय झालं? मॅडम तो धडा तर झालाय की. हा, अच्छा, हो तो धडा झालाय नाही का? मग काय, भेटी लागी जीवा लागलीसे असं. मॅडम हा भंग कधीच झालाय. ते धाकले सरकारांची एंट्री झाली होती ना वर्गात, त्या दिवशी शिकवलं तुम्ही. भेटी लागे जीवा. तुम्ही जे लिहिले का नाही फळ्यावर, भेटी लागे जीवा लागलीसे असं असं, कोण कोणास म्हणाले बरे? ठीक आहे, मग आपण पण मॅडम तो अभंग वर्गाने म्हणायचा राहिलाय. मी म्हणू का? हा म्हण. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. कसं आहे, तुमच्या गावातनं नाही म्हणलं तरी 400-450 लिटर दूध निघतंय. तुम्ही ते सगळं दूध रावसाहेबांच्या संघाला घालताय. आणि आमचं काही तसं म्हणणं नाही की सगळं दूध आम्हालाच घाला, पण त्यातलं निम्म दूध आम्हाला घाला. नाही म्हणजे त्यांच्या मतदारसंघात आम्ही पडतो ना, पण बाकीच्या गोष्टींना पण अडचणी येते त्या. पण त्यांची नाराजी कोण घेणार? आम्ही घेतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सोडा आमच्यावर, ते आम्हासनी काय बोलणार नाहीत. काय अधिपती? हा, तेच की. नाही नाही, बरोबर आहे. ते आईसाहेब म्हणतात तसं करा तुम्ही, सरकार म्हणतात बरोबर आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही, बरोबर आहे तुमचं समज. पण तुम्ही असणार इथं,
तिकडं गावाकडं समजा आम्हालाच बघायला लागणार ना. झेलायला लागणार आम्हालाच. आहे का आता परत परत तेच बोलायला लावणार का तुम्ही आम्हाला? तुमचा विश्वास नाही का आमच्यावर? हा, तुम्हाला एकदा सांगितलं ना आम्ही बघतो म्हणून. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज असेल तो रावसाहेबांचा मतदारसंघ, पण तुमचं एकच गाव नाही, बरीच गावं आहेत आणि त्यातली निम्मी गावं आमच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊ नका. रावसाहेबांनी काय सांगायचं ते आम्ही घेऊ बघून. पण पुढच्या महिन्यापासून तुमच्या गावातलं अर्ध दूध आमच्या संघात आलं पाहिजे, बाकी आम्हाला काय माहित नाही. आता तुम्ही अशी निर्वाणीची भाषा केल्यावर आम्ही तरी काय करणार? तुम्ही बोलायला लावताय आम्हाला तसं, आणि आम्ही रेट देतोय की तुम्हाला 1 रुपया वाढूनच द्यालोय की. तुमचं नुकसान करायला नाही बसलो आम्ही इथं. उलट तुमचाच फायदा आहे. काय हो अधिपती, आहे का नाही यांचा फायदा? अधिपती, हा हा काय विचारतोय आम्ही? होय की. हा हा तेच नाही सरकार म्हणतात ते तसंच आहे ते. मग आम्ही पक्क समजू काय? हिशेबात तुमच्या गावचं पण दूध धरतो आम्ही. हा, धरा की. तुमच्या शब्दाबाहेर आम्हाला जाता येणार होय? नकाच जाऊ. आमच्या शब्दाबाहेर जाऊच नका, त्यातच तुमचा फायदा आहे. बरं आता येऊ का आम्ही सरकार? नाही, बसा, चहा घेऊन जावा. आपल्याला का बोलवलं असेल ग इकडे? सगळ्यांनी गोल करून बसायचंय, हा? म्हणून मॅडमने इकडे या. बोलवलं असणार. चला चला बसा पटकन, बसा इकडे. काय झालं मॅडम, आपण इकडं का आलोय? माझ्यासाठी का होईना, पण अधिपती शिकतायत हेच खूप आहे माझ्यासाठी. त्यात आज ते शाळेत आले नाही. काय माहिती, माझं मनच रमत नव्हतं. आता हे कसं सांगू त्या रेणुकाला? सांगा ना मॅडम, आपण या वर्गात का आलोय? अगं पण आज विभक्ती प्रत्यय शिकणार आहोत ना, तर म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघूया, तुम्हाला समजतंय का, म्हणून इकडे आणलं सगळ्यांना. आज मला मुलांशी आणि स्वतःशीच खोटं बोलायला लागतंय. सॉरी, खरंच त्या वर्गात मन रमत नव्हतं माझं. नाही, पण माझ्यामुळे मुलांचं शिकणं नको थांबायला. चला मॅडम, करूया सुरू? हो हो, चला चला सुरुवात करूया. तर तुम्हाला सगळ्यांना विभक्ती प्रत्यय माहितीये ना? चला. प्रथमा प्रत्यय नाही. द्वितीया परत एकदा. द्वितीया सलाते सलानाते. तृतीया ने एशी ने ही ईशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.